नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आजचा आपला विषय आहे शेवटी सगळं जातीवरतीच. जी मेल्यावर सुद्धा जात नाही ती जात असं म्हटलं जातं. जातीच्या नावानं देशाबरोबरच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अनेक वेळेला काही वादळं आली आणि गेली. आम्ही पुरोगामी आहोत असं छातीठोकपणे सांगणारे सुद्धा बाकी कधी ना कधीतरी किमान निवडणुकांच्या वेळेला तरी जातीच्या विषयावर जातातच. कोणी दुसऱ्याची जात काढतं, कोणी त्यावरून मतं मागतं, कोणी जातीवाचक टिप्पणी करतं आणि निवडणुकांच्या वेळेला तर आवर्जून मतांसाठी त्याचा उल्लेख आणि वापर केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातीची गणितं करूनच निवडणुकीत उमेदवारी सुद्धा दिली जाते. या आणि अशा बऱ्याच गोष्टी जातीच्या नावानं होत असतात. पण आज हे सगळं सांगण्याचं निमित्त म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेला आरोप. हा काय आरोप होता ते आपण पाहणार आहोत. काय मोदी म्हणाले तेही आपण पाहणार आहोत. पण देशात आता इथून पुढे जे पिढ्यानपिढ्या सुरू आहे ते सगळं जातीवरतीच चालणार का? लोक शेवटी जातीवरतीच येणार का? पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हे जातीच्या नावानं जे काही चालतं ते संपण्याची शक्यता आहे का? असेल तर कधी? आणि हे संपण्याची शक्यता नसेल तर का नाही? शेवटी आलं सगळं जातीवरतीच. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत. सचिन माळी आहेत आपल्यासोबत, वंचित आघाडीचे प्रवक्ते. मुंबईत स्टुडिओत माझ्यासोबत अवधूत वाघ भाजपचे प्रवक्ते आहेत. विद्याताई चव्हाण आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या. तसंच सचिन सावंत आपल्यासोबत सहभागी झाले आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते. तसंच अभिजित कुलकर्णी दिव्य मराठीचे डेप्युटी एडिटर नाशिकहून आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अकलूजमधल्या सभेतलं ते विधान नेमकं पाहूयात की जिथून या सगळ्या आजच्या विषयाला सुरुवात झाली. ते विधान आपण ऐकण्याचा प्रयत्न करूयात पुढच्या काही मिनिटात. पण मोदींनी असं म्हटलं की राहुल गांधी यांनी माझी जात काढली, मी एका विशिष्ट जातीचा आहे म्हणून माझ्यावर टिप्पणी केली गेली आणि आता मला सर्व विरोधक जे आहेत ते त्याच हेतूनं टार्गेट करतायत. वाघ सर, काय प्रतिक्रिया आहे तुमची? असं खरंच होतंय? कोण करतंय असं आणि का करतंय? भारतीय जनता पक्षाचा कुठच्याही प्रकारे जातीच्या राजकारणावर विश्वास नाहीये, धर्माच्या राजकारणावर विश्वास नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आहे त्याच्यामध्ये वर्ण, वंश, भेद, भाषा या कुठच्याही मतभेदाला थारा न देता सर्व भारतीय एक आहेत याच मार्गाने आम्ही चालतो आहोत. परंतु एक गोष्ट खरी आहे, गेली कित्येक वर्षे एकाच प्रकारच्या माणसांकडे जे शहजादे आहेत, जे राजे आहेत, महाराजे आहेत, त्यांच्याकडे सत्ता आणि सत्तेची सूत्र एकवटली होती. त्यामुळे ज्यावेळी नरेंद्र मोदीजी प्रथमच भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख म्हणून नेमले गेले आणि पंतप्रधानकीचे उमेदवार म्हणून नेमण्यात आलं, त्यावेळी मणिशंकर अय्यरने त्यांना आम्ही चहावाल्या म्हणजे आमच्या अधिवेशनामध्ये चहा विकायला ठेवू किंवा चहा वाटायला ठेवू असं अपमानास्पद आणि संपूर्ण चहा जे विक्रेते आहेत त्यांचं अपमानास्पद वक्तव्य केलं. ज्यावेळी मैं चौकीदार हूँ अशी नरेंद्र मोदींनी सुरुवात केली. चौकीदार म्हणजे पहारेकरी. हा पहारेकरी कोण? देशाची संरक्षणाची सीमा जो ज्याचा जागता पहारा असतो असं सैन्य दल. पोलीस हे पण पहारेकरी आहेत. तुमचे सीमा सुरक्षा दल हे पण पहारेकरी आहेत. मैं चौकीदार हूँ म्हटल्यानंतर चौकीदार चोर आहे असं निगेटिव्ह नॅरेशन ज्यांनी सुरू केलं त्या राहुल गांधींनी शेवटी या सर्व चौकीदारांना चोर बनवलं. एक कम्युनिटी, तुम्ही ज्यावेळी जात म्हणता त्यावेळी एक कम्युनिटी असा पण त्याच्यामधनं उल्लेख झाला पाहिजे आणि या संपूर्ण कम्युनिटीला चोर ठरवलं. म्हणजे आमचं सैन्य चोर आहे, आमचं नाविक दल चोर आहे, आमचं हवाई दल चोर आहे, आमचं सीमा सुरक्षा दल चोर आहे, आमचं पोलीस चोर आहे आणि राहुल गांधींची कडी करणारे, त्यांचं संरक्षण करणारं जे ब्लॅक कमांडो आहे, झेड सिक्युरिटी आहे, ते पण चोर आहे. म्हणजे हे कशामधनं आलं? एक मिनिट सांगतो. राहुल गांधी 1984 साली एका मिनिटात संपवतो. हे त्यांच्या मनामध्ये खतखत काय आहे? 1984 साली त्यांच्या आईंचा जी हत्या झाली ती त्यांच्याच कमांडोने केली आणि त्यामुळे त्या कमांडोनी हत्या केल्यामुळे तो दुर्दैवी भाग आहे. अतिशय आम्ही त्याची निंदा करतो. पण त्या कमांडोंवरच विश्वास नाही, सुरक्षा दलावर विश्वास नाहीये की ह्या सुरक्षा दलांनी आपल्या आजीची हत्या केली म्हणून
म्हणून त्यांचा आज संपूर्ण व्यवस्थेवर विश्वास नाही, म्हणून ते चौकीदार चोर आहे अशा तऱ्हेने भाषा करतात. सचिन सावंत. पहिली गोष्ट एकच आहे की हे लक्षात घेण्यासारखं आहे की इंदिरा गांधींना मला आवाज माझा ऐकायला येतोय, परत घुमतोय, ते थोडं करेक्ट आपण दुरुस्त करूया. इंदिरा हो हा मिलिंदजी, असं आहे की इंदिरा गांधींना त्यावेळेला IBचा इशारा आला होता की तुमच्या पहारेकऱ्यांमधनं तुमची हत्या होण्यासारखी आहे आणि ते शीख जे आहेत तुमचे पहारेकरी ते ठेवू नका. तरी देखील इंदिराजींनी त्यांच्यावरती अविश्वास दाखवला नाही. पहिली गोष्ट हे ज्या पद्धतीनं बोललं जातंय ते त्या घराण्यातला तो विचार आहे, त्यामुळे या गोष्टीचा काही अर्थ नाही. दुसरी गोष्ट, वॉचमनच्या संदर्भामध्ये तुम्ही जर बोलत असाल तर पहिलं जे काही विधान या देशामध्ये वॉचमन या शब्दानं जर कोणी काढला असेल तर ते नरेंद्र मोदींनी स्वतः काढलेलं आहे. आपल्याला आठवत असेल की पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांना नाईट वॉचमन म्हटलं होतं. त्यामुळे त्यावेळेला तुमचं काय चौकीदारांच्या बद्दलची भावना चांगली होती का असा विचार त्यावेळेला प्रश्न येऊ शकतो. विषय असा आहे की जातीच्या पातळीवरती कोण नेते, तुम्ही मगाशी सुरुवात जी केलीत की देशामध्ये जातीच्या पातळीचं राजकारण होत असतं, अनेकदा होत असतं, याच्यामध्ये हे दुर्दैवाचं आहे मला माहिती आहे. परंतु त्याहीपेक्षा जेव्हा पंतप्रधान बोलतात त्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं की देशाच्या लोकशाहीचा प्रमुख आहे आणि त्यांच्याकडनं अशा तऱ्हेच्या वर्तनाची अपेक्षा नसते. आता हे अगोदर आत्ता झालंय का, याच्या अगोदर दोनदाही झालेलं आहे त्यांचं. त्या अगोदरही त्यांनी आपली जात दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या मताने आपल्याबद्दल एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. ही कशासाठी केलं जातं की मतं मिळवण्यासाठी, सहानुभूती प्राप्त करण्याकरता. मला कोणीतरी मारतंय, मला कोणीतरी जातीचं कमी जातीचं बोलतंय. आता ही वस्तुस्थिती त्यांच्या जातीवर आम्हाला जायचं नाही, कारण जातीच्या संदर्भामध्ये त्याचं मूल्यमापन केलं तर ती काही खालच्या तऱ्हेची ज्या तऱ्हेनं म्हणतात ती जात नाहीये. ऐकून घ्या सचिनजी, मला फक्त एक तुम्हाला जोडूनच तुम्ही जे निवेदन करता ना त्याला जोडूनच मला असं विचारायचं आहे. गेल्या काही दिवसात काँग्रेसच्या प्रचारात आणखीन एक विषय येतोय, त्याच्यात पंतप्रधान आहेत म्हणून नावं विशिष्ट करता मला काही त्याच्याबद्दल हे नाहीये, पण सरसकट सगळेच मोदी चोर आहेत अशा प्रकारची जी टीका केली जाते ही, म्हणून मग ती लाईन शेवटी जातीवर येते असं मोदी पंतप्रधानांचं म्हणणं आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की म्हणून मला टार्गेट केलं जात आहे. असं आहे, माझ्या नावाचे सावंत आहे, सावंत माझ्या नावामध्ये अनेक जातींचे आहेत, त्याच्यामध्ये तो विषय नाही. विषय असा आहे की या देशामधल्या 4 प्रमुख मोदी आहेत, ते प्रमुख मोदी हे भ्रष्टाचारामध्ये अडकलेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये नीरव मोदी आहे, ललित मोदी आहे आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी देखील आहे आणि सुशील मोदी देखील आहे. 4 भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यातले 2 फरार आहेत. त्यामुळे या दृष्टिकोनातून ते बोललेलं असणार तर त्याच्यामधनं मोदी हे नावाचा उपयोग संपूर्ण मोदींसाठी करायचा आणि मग मोदी ही जातीशी करायचा आणि जातमुळे माझ्यावरती करायचा. म्हणजे हे जे काही चाललेलं आहे हे काही कोणाला लोक काही दूधखोळी नाहीयेत की तुम्ही कशासाठी करताय. ह्याच्या अगोदर मला नीच जातीचं म्हटलं जातंय, मी नीच जाती का हो, त्यांना म्हटलं होतं त्या वेळेला प्रियंका गांधींच्या कालावधीमध्ये, प्रियंका गांधींनी ज्या वेळेला म्हटलं होतं की नीच राजनीती का मैं विरोध करती हूं, त्याचा अर्थ त्यांनी नीच मी जातीचा काढला होता, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नीच माणूस आहे, माणूस नीच कोणालाही बोलला जातो, कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला बोलू शकतो, परंतु त्यांनी त्या ठिकाणी जातीशी काढला. याचं कारण काय आहे की यांना जातीचं राजकारण करायचं. दुर्दैवानं असं आहे की या देशामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये तुम्हाला असं म्हणायचं की जातीचं राजकारण भाजपला आणि मोदींनाच करायचं आहे. ओबीसी वर्गामध्ये, त्या दलित वर्गामध्ये कुठल्याही तऱ्हेचा 5 वर्षांमध्ये असा संदेश दिला नाही की तुम्हाला त्यांची काळजी आहे. तुम्ही अदानी अंबानींची जेवढी काळजी घेतलीत, आज SC ST प्लान या ठिकाणी कॅन्सल केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही नियम म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, बदलायचा प्रयत्न करतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं राजकारण करताय, इंदू मिलची जागा अजूनही तशाच तऱ्हेने पडलेली आहे. तुम्ही ह्याचा सगळ्यांचा उपयोग, दलित समाजाचा उपयोग, ओबीसी समाजाचा उपयोग हा या ठिकाणी केलेला जो आहे, उन्हाचे लोकांना फटके मारले विसरलेले नाही. रोहित तुम्हाला असं म्हणायचं की काँग्रेसने नाही भाजपनं आणि मोदींनीच पहिल्यांदा याचा गैरअर्थ काढून वापरायला सुरुवात केला, अवधूतवाद नाहीये. त्यामुळे या संदर्भामध्ये मोदीजींचं जे काही स्वरूप आहे ते अत्यंत वाईट पद्धतीचं राजकारण करण्याचं आहे, हे निश्चितपणे बोलू शकतो. ठीक आहे, मुद्दा कळला. आपण त्याच्यावर उत्तर तर घेऊया. तुम्ही आरोप केलात की हे मोदींनीच सुरू केलं, आपण उत्तर तर घेऊया. हे जे 2 मोदी पळून गेलेले आहेत त्या 2 मोदींना, पळपुट्या मोदींना लोन कोणाच्या कारकिर्दीमध्ये मिळालं त्याचा सचिन सावंत यांनी पहिल्यांदा खुलासा करणं आवश्यक आहे. आणि त्यांच्यावर या करबुडव्यांना, या देशद्रोह्यांना, हे पळपुट्यांना ज्यांनी कर्ज लुबाडली आहेत बँकाची, त्यांना वेसण घालायचं काम कोणी केलंय हे साऱ्या जनतेला माहिती आहे. मुद्दा बाजूला ठेवूया. मुख्य म्हणजे असं आहे की सोनिया गांधी बेलवर आहेत की नाही, होय. राहुल गांधी बेलवर आहेत की नाही, होय.
प्रियांका वड्रा उर्फ गांधी हिचा नवरा रॉबर्ट गांधी ह्याने अपील केलंय की नाही बेलसाठी? होय. मग आम्ही असं म्हणू का की सर्व गांधी चोर आहेत? आम्ही असं नाही म्हणू शकत, कारण ह्या देशाने महात्मा गांधी पण दिलेले आहेत. या देशामध्ये कित्येक चांगले गांधी आडनावाची लोक आहेत. आपण सर्व सकट असं कसं म्हणू शकू? त्यामुळे मोदीच्या आडनावाला आणखी नीरव मोदी, अमुक मोदी, तमुक मोदी करून एका जातीला, एका विशिष्ट भाषा बोलणाऱ्या लोकांना, गुजराती लोकांना टार्गेट करून आपण काय साध्य करतो आहोत? मला असं वाटतं की ह्याच प्रकारची बोलणी कमीत कमी पंतप्रधान होण्याला इच्छुक असलेल्या राहुल गांधींसारख्या नेत्याला जरी शोभा देत नाहीये. खालच्या लोकांनी बोललं आपण एक समजू शकतो, परंतु ज्या राहुल गांधींच्या घरामध्ये 3 पंतप्रधान होऊन गेलेत, पंडित जवाहरलाल नेहरू असोत, इंदिराजी असोत, राजीवजी असोत, त्यांच्या घरामधल्या एका नेत्यानं असं मोदी 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 संपूर्ण मोदी फॅमिलीला, संपूर्ण मोदी कम्युनिटीला मला वाटतं चोर म्हणणं योग्य नाही. सचिनजी अगदी 30 सेकंदात आपल्याला पुढे जायचं, विद्याताईंकडे जायचं. पॉलिसी काढतो, ऐकून घ्या. नाही, पहिली गोष्ट अशी की ते जातीच्या संदर्भामध्ये मोदी नावाची कोणती जात आहे या पद्धतीचं कधी आलं होतं? जाती हा शब्द तरी राहुल गांधींनी विचारला का? आणि ते जातीच्यासाठी आणण्याकरता त्यांनी गुजरातचा उल्लेख केलेला नाही पंतप्रधानांनी. त्यांनी दुसऱ्या राज्यामध्ये मोदी जात आहे असं सांगितलं आणि परत आपल्याकडे खेचून घेतलं. म्हणजे हे जे काही घाणेरडं राजकारण आहे ना, ठीक आहे, भारतीय जनता पक्षाकडे लावून घेतलं कारण. आणि तुम्हाला सांगतो, या भाजपच्या एका नेत्यानं भाजपच्या नेत्यानं आईच्या वरनं शिवी घातली राहुल गांधींना. त्याच्याबद्दल काय म्हणणार आहेत? बरं, आपण याच्यावर उत्तर घेऊयात. विद्याताई. नाही, मला हे म्हणायचं आहे की राहुल गांधी असो, शरद पवार साहेब असो, कोणीही जातीपातीचं धर्माचं राजकारण या राज्यात कधीही केलेलं नाही. पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे. आणि जे इंदिरा गांधींच्या वेळेस जे आता सावंतांनी सांगितलं ते बरोबर आहे. त्यांना सांगितलं होतं की तुमच्या सिक्युरिटीपासून धोका आहे, तरी इंदिरा गांधी म्हणाल्या अशा एका धर्मावरती मी हे करून अविश्वास दाखवू शकत नाही. त्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. आणि राहुल गांधी जे बोलले त्याच्यापेक्षा भयंकर मोदी संबंध पंडित नेहरूंपासून, ज्यांनी 9 वर्ष स्वातंत्र्यासाठी जे तुरुंगात राहिले, त्या पंडित नेहरूंपासून, इंदिरा गांधीपासून, राजीव गांधींपर्यंत, सोनिया गांधींपर्यंत इतकी अश्लील शब्दात, इतकी घाणेरडी टीका आतापर्यंत केली आहे. आणि दुसरं मला सांगायचं की जाती धर्माचं राजकारण आम्ही कोणीच कधी केलेलं नाही आहे. परंतु हिंदुत्वाचं राजकारण, ढोंगी हिंदुत्व म्हणाल मी त्याला, ढोंगी हिंदुत्वाचं राजकारण करून 2 खासदारांवर 84 खासदार, आणि 84 वरनं आज सत्तेवरती ते आलेले आहेत. आणि आता धर्माचं कार्ड चालणार नाही, कारण त्यांच्यावरती 2014 मोदींवरती संबंध भारतातल्या जनतेने विश्वास ठेवला होता. एक मोदी लाट निर्माण झाली होती. ते त्यांच्या आश्वासनावर रूढ होऊन आले होते की लोकांना मी 15 लाख रुपये देणार, किंवा बेरोजगार 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणार, शेतकऱ्यांना 1.5 पटीने भाव देणार. आज शेतकऱ्याची अवस्था काय? म्हणजे त्याच्यावरती मोदी काहीच बोलत नाही. आणि मोदी संपूर्ण ज्या सभा घेत आहेत ते कधीतरी सैन्यावरती बोलतात, पुलवामावरती बोलतात, सैन्याने जे काय केलंय त्याचं क्रेडिट स्वतःकडे घेतात. आणि आता त्यांना काही उरलेलं नाही. तर पवार साहेबांच्या फॅमिलीवरती, कुटुंबावरती सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. आणि जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण हे कोण करतं? ह्या भारतातल्या मुसलमानांना मुस्लिम म्हणून मानायला सुद्धा हे लोक तयार नाही, भारतीय म्हणून सुद्धा मानायला तयार नाही. इतकं हीन राजकारण जे करतात त्यांनी, मी स्वतः कुठल्या जातीचं आहे असं बोलणं म्हणजे एवढा मोठा विनोद महाराष्ट्रामध्ये कुठला दुसरा असू शकत. बरं, ठीक आहे. सचिन माळी, काय प्रतिक्रिया आहे तुमची? तुम्ही हे वक्तव्य ऐकलं असेल, तुम्ही होतात कदाचित सभेच्या इथे, किंवा तुम्ही शहरात आहात त्या, काय तुमची प्रतिक्रिया आहे? पहिली गोष्ट अशी आहे की आपला देश हा जाती व्यवस्था असा देश आहे, आणि जाती व्यवस्था ही या देशातलं वास्तव असं आहे. आणि त्यामुळं भारतातलं संपूर्ण संविधानिक चौकटीत जरी राजकारण चालत असलं तरी सुद्धा प्रत्येक पक्ष हा जातीचा आधार घेताना दिसतो. भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, हे दोन्हीही अत्यंत जातीयवादी असे पक्ष आहेत. खरं तर मोदींनी सांगितलं की बाबा मला जातीच्या नावानं किंवा माझी जात अशी आहे म्हणून मला टार्गेट करतात. तर भारताच्या इतिहासात इतका खोटारडा आणि इतका नकली आणि ड्रामेबाज पंतप्रधान झालेला नव्हता. पण त्याचबरोबर काँग्रेसचं सुद्धा राहुल गांधी जे काही सेक्युलरिझमचं जे काही थोतांडोबा करत आहेत, तर गेल्याच मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या आधी आपण बघितलं असेल, गुजरात इलेक्शनच्या आधी बघितलं असेल की राहुल गांधी जानवं काढून फिरत होते, मंदिरांना भेटी घेत आपलं जानवं उघड करून फिरत होते. तर हे जानवधारी काँग्रेस आणि हे हिंदुत्वाच्या नावानं
मनुस्मृतीला मानणारं, संविधान नाकारणारं भाजप हे अत्यंत दोन्हीही जातीवादी पक्ष आहेत. आणि तुम्हाला मी एक सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, यांनी यांच्या उमेदवारांची नावं बघा काय आहेत. मॅक्झिमम आपल्याला एक दिसून येतं की हे विशिष्ट जातीतल्या लोकांना, वर्चस्ववादी जातीतल्या लोकांनाच या ठिकाणी उमेदवारी देतात. महाराष्ट्रात तर काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा इतिहास आहे की ते एका विशिष्ट जातीतल्या सचिन डॉमिनेट सावंत कास्टच्या येतो पलीकडे तुमच्याकडे. जाऊन खालच्या ओबीसी असतील किंवा छोट्या छोट्या लहान जाती असतील, या जातींना ते कुठल्याही प्रकारचं प्रतिनिधित्व देत नाहीत. वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्याच्या पाठीमागची आमची भूमिकाच ही होती नाही, की इथल्या सचिनजी, देशातल्या वंचित वंचित जातींना बहुजन या आघाडीची पक्षांच्या मध्ये न्याय दिला भूमिका जात नाही. सांगण्यापेक्षा तुम्हाला आता याच्यात ज्या पद्धतीनं जातीचं कार्ड आता वापरायला सुरुवात झाली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर ते तुम्ही सांगा. आधी सचिन सावंत यांच्याकडनं उत्तर घेऊयात, त्यांना आक्षेप आहे तुमच्या म्हणण्याबद्दल. हा. ओके. नाही, मी एकच शब्द बोलेन की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जेव्हा जाहीर झाली त्याच्या बहुतेक कंसामध्ये जाती टाकल्या होत्या, फक्त आठवण करून द्यायची होती. मी तो प्रश्न विचारणारच होतो आता. सचिन सावंत मी तोच त्यासाठी प्रश्न टाकल्या होत्या. विचारणार होतो. सचिन माळी, तुम्ही असं म्हणताय पण आम्ही जातीचा जाती उल्लेख करून यासाठी- उमेदवारांची यादी जाहीर करणारा पहिला पक्ष कदाचित आपण बघितलाय महाराष्ट्रात तरी. पक्ष नाही हो, जे काय आघाडी असेल ती. देशातला सचिनजी पहिला बोला. पक्ष आमचा आहे आणि 5 आम्ही वर्षानं हे ते उदयाला येतात. आम्ही- अजून हा 5 पक्ष आहे, वर्षानंतर register नव्या आहे नावाने पक्ष, हा. उदयाला येतील हे. आम्हाला हे सांगायचं आहे. नाही, हे तर तुम्ही आता दिसेलच, जनता सांगेल महाराष्ट्रातली काय होणार आहे ते तुम्ही बोलू शकत नाही का मी बोलण्यात काय अर्थ नाही, ते जनतेवर सोपवा. परंतु सांगितलं पाहिजे हे की आम्ही जातीचा उल्लेख आमच्या उमेदवारांच्या नावात केला कंसामध्ये. याचं कारणच हे होतं की काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा आणखीन इतर पक्ष आहेत ते विशिष्ट जातीतल्या लोकांना प्रतिनिधित्व देतात. इतर जातीतले लोक प्रतिनिधित्व करण्याच्या लायकीचे नाही आहेत. विखे पाटील झाले की आजोबापासून ते त्या सुजयपर्यंत त्यांनीच खासदार व्हायचं आहे, त्यांनीच आमदार व्हायचं आहे. शरद पवारांच्या फॅमिलीतल्याच लोकांनी आमदार खासदार व्हायचं आहे, झेडपीचा अध्यक्ष व्हायचा आहे, सभापती व्हायचा आहे. खालच्या जातीतला गुरव, न्हावी हे 12 बलुतेदार लोक असतील, कैकाडे असतील, कंजारबाट असतील, नंदीवाले असतील, माकडवाले असतील, ह्या जातीतल्या लोकांना सत्तेमध्ये देणार कोण, नेणार कोण? संविधानाचं जर आपल्याला रक्षण करण्याची खरंच काळजी असेल तर पहिल्यांदा सत्तेचं लोकशाहीकरण आणि सत्तेचं सामाजिकीकरण केलं गेलं पाहिजे आणि खालच्या जातीतल्या मुद्दा लक्षात आला, लोकांना न्याय दिला पाहिजे, सत्तेत बसवलं ठीक पाहिजे. आहे. सचिनजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. अवधूत वाघ थोडक्यात, मग अभिजित कुलकर्णी यांच्याकडे जाऊ. लोकशाहीकरण करा. अहो, ज्या घराणेशाहीचा उल्लेख तुम्ही करता ते तुमच्या पक्षाचे नेते हे स्वतःच परमपूज्य डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून नेते झाले आहेत. त्यांच्या नावातलं आंबेडकर काढा, जरा तरी प्रकाश पडेल काय ते पहा. तुम्ही कोणाला सांगताय? तुम्ही जे म्हणालात भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, बाबासाहेब आंबेडकरांचा त्याच्यावर तुम्ही लढ्याचा टीका इतिहास करता. आहे. तुम्ही सत्ता असं म्हणता भोगण्याचा की इतिहास नाही. खालच्या जातींना सत्ता प्रतिनिधित्व मिळालं भोगण्याचा पाहिजे, मी इतिहास मान्य नाही. करतो. आमचा- पण तुमच्या आमचा मनामध्ये आंबेडकर जो जात आहे, आहे हा त्याचं लढ्याचा काय? इतिहास ही सांगणारा जात काढली आंबेडकर आहे. पाहिजे. या देशामध्ये असलेला कुठच्याही सत्ता जातीतला मिळवली माणूस नाही. हा समान सत्तेसाठी असला लाचारी केली पाहिजे. नाही, त्याच्यासाठी याच्यात वेगळा केलं पक्ष नाही. काढायची गरज नाहीये. तुम्ही काय सर्वसमावेशक बाबासाहेब वृत्ती आंबेडकरांनी असलेला ज्या प्रकारे सत्तेची राजकीय चळवळ पक्ष चालवली, त्या हा सत्तेचा सर्वांना वारसा बरोबर बाबासाहेब घेऊन गेलेला आंबेडकर आहे. आहे. तुमच्याकडे तुमच्या आमदारकी, मनामध्ये खासदारकी जी भोगणे हा जात तर आहे पक्षच नाहीये. ती जातच नाहीये. तुम्ही सातत्याने जातीच्या गोष्टी करताय, तुम्ही सातत्याने जात पाहताय आणि त्याच्यामुळे जात पाहिल्यामुळे तुम्हाला एक सांगतो माळी साहेब, एकाही ठिकाणी तुमचं डिपॉझिट वाचणार नाही. सोलापूरमध्ये तुमच्या नेत्याचं डिपॉझिट जाईल. अवधूतजी, आपल्याला कळेल फार नाही, सगळ्यांच्याच करता डिपॉझिट घोडा मैदान वाचण्याची फार चिंता लांब करत नाहीये. नाही. अभिजित एक तुम्हाला कुलकर्णी सांगतो आहेत की आपल्यासोबत. भाजप इतकं जातीवादी आहे. अभिजितजी, ज्या तुम्ही मनुस्मृती मानणारी पद्धतीचं लोक आहात आणि मी तुम्हाला परत येतो. हे बघा, सचिन माळी, मी परत येतो आंबेडकरांची तुमच्याकडे. तुम्हाला भीती यासाठी वाटते की एका आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि दुसऱ्या आंबेडकरांनी चॅलेंज केलं. मोहन भागवतला जाऊन नागपूरमध्ये चॅलेंज केलं. तुमची शस्त्रपूजनाचा कायदा आपण नाही वेगळ्या पाळला. विषयाकडे नको वळायला. प्रकाश आंबेडकरांनी अभिजित शस्त्रपूजनाचा कुलकर्णी, कार्यक्रम बंद पाडला म्हणून तुम्हाला वाटतंय. आपण वेगळ्या विषयाकडे जातो. एक मिनिट, आपला आजचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. अभिजित कुलकर्णी, ज्या पद्धतीचं जातीचं कार्ड किंवा जातीचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूजच्या सभेमध्ये गोष्ट केली, तुम्हाला असं नाही वाटत की इथून पुढच्या काळात महाराष्ट्रातच नाही, कारण आपण बाजूच्या काही राज्यांमध्ये जर का पाहिलं तर आपल्याला असं दिसतंय की हळूहळू आता जातीचंच कार्ड भारतात पुढच्या ज्या काही निवडणुकीचे 6 टप्पे आहेत त्याच्यात खेळलं जाणार असं दिसतंय. काय सांगाल तुम्ही? हो, निश्चितपणे पंतप्रधान पदावरच्या किंवा मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तींनी अशा प्रकारे जाती आधारित बोलणं किंवा हे कितपत संयुक्तिक आहे तर कुठलाही सुबुद्ध माणूस त्याला म्हणेल की हे असं योग्य नाहीये. पण आपण एक गोष्ट ज्यावर एक लक्षात घेत नाही की आता सगळ्या पक्षाचे आपल्याबरोबर असलेली नेते मंडळी म्हणत होती की आम्ही जातपात म्हणत नाही, आम्ही जात बघत नाही.
पण आपण जर का वास्तविकता लक्षात घेतली तर अगदी तिकीट वाटपापासून ते नंतर प्रचाराला कुठल्या भागात कुठल्या जातीचं प्राबल्य आहे तोपर्यंत तिथे त्या नेत्याला त्या जातीच्या नेत्याला न्यायचं इथपर्यंत सगळं चालू असतं. एवढंच नाही तर एकदा सरकार ज्यावेळेस फॉर्म करायची पाळी येते त्यावेळेस सुद्धा हा कुठल्या जातीचा तो कुठल्या जातीचा याच्यावरच मंत्रिमंडळातलं प्रतिनिधित्व सुद्धा ठरतं. आणि आपण सर्वसामान्य माणसं सुद्धा किती म्हणू की जात नाहीये किंवा माझ्या डोक्यात जात नसेल व्यक्तिशः, पण जात ही आपल्या जीवनाचा भारतात किंवा महाराष्ट्रात राहताना जात ही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेली आहे. हे पण वास्तव नाकारून चालणार नाही. त्याच्यामुळे राजकीय पक्ष म्हणत जरी काही असले तोंडानी तरी प्रत्यक्षात आपण आपल्या राजकीय जीवनातनं आणि सामाजिक जीवनातनं जोपर्यंत पहिले सामाजिक जीवनातनं जोपर्यंत जात हद्दपार करत नाही तोपर्यंत राजकीय जीवनातनं जात हद्दपार होणार नाही. हे सगळ्यांनी वास्तव लक्षात घेतलं पाहिजे. याला जोडून मला आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. याला जोडून मला असं विचारायचं आहे की कुठल्याही पक्षाचा राजकारणी असो, मग तुम्ही म्हणालात पंतप्रधान मुख्यमंत्री पण अगदी नगरसेवक आणि आमदार असलेले राजकारणी सुद्धा याच्यापासून काही फार वेगळे राहिलेले नाहीत. जेव्हा अशी अवस्था वाटते किंवा अशी वेळ येते की आपण निवडून येण्याची क्षमता या व्याख्येत जर का बसायचं असेल आणि लोकांना जर का आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर शेवटच्या टप्प्यात आपल्याला जातीचं कार्डच खेळलं पाहिजे, अशी खरंच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची मानसिकता आहे. आता याचं स्पष्ट उत्तर द्यायचं तर हो असंच सांगायला लागेल आपल्याला. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मुद्दे असतात किंवा मुद्दे संपतात एखादी काही व्यक्ती आपण अपवाद सोडून द्या की जातीपातीच्या पलीकडे जाऊन तिथे अगदी मायनॉरिटीतला असेल तो माणूस निवडून येतो कारण त्याचं व्यक्तिमत्व तसं असतं, त्याचं काम तसं असतं. पण ओव्हरऑल जर का आपण लक्षात घेतलं तर आपल्याला दोन प्रकारे याच्यात सुद्धा डिव्हिजन करायला लागेल. जी महानगर आहेत मुंबई दिल्ली सारखी कॉस्मोपॉलिटन सिटी आहेत तिथे जात हा फॅक्टर तुलनेने कमी चालतो. त्या तुम्ही शहरी भागात आले तर त्यापेक्षा थोडं जास्त आणि तुम्ही ग्रामीण दुर्गम भागात गेले तर जातीचं अजून सुद्धा पाळंमुळं खूप घट्ट आहेत. तर आज मोदी जिथे बोलले त्या पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः आपण लक्षात घेतलं तिथली पार्श्वभूमी सगळी लक्षात घेतली तर हे निश्चित आहे की तिथली लढतही खूप टक्करची आहे, एकदम अगदी काट्याची लढत आहे. आणि तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की अशा पद्धतीत सगळे विकास असो किंवा बाकीचे दावे असोत मुद्दे असोत हे जेव्हा सगळे संपतात त्यावेळेस कुठेतरी एक भावनेला हात घालायचा आणि भावनेला हात घालण्यासाठी जात हा अत्यंत प्रत्येकाच्या काय म्हणतो आपण की मनाला स्पर्श करणारा विषय आहे. आपण बघितलंय महाराष्ट्रातली गेल्या आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो पण महाराष्ट्रातली गेल्या काही दिवसातली परिस्थिती आपण बघितली आहे. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर कुठेतरी नक्कीच भावनेला हात घालण्याच्या उद्देशाने जातीचा विषय आलेला आहे. सचिनजी काय नेमकं असं झालं तुम्हाला वाटतं की अचानक राहुल गांधींपासून नरेंद्र मोदींपर्यंत आणि स्थानिक स्तरावरच्या प्रचार सभांच्या आणि अन्य नेत्यांच्या बद्दल आपण आता बोलूयाच नको, या दोन प्रमुख नेत्यांबद्दल बोलूयात की मागच्या निवडणुकीत राहुल गांधींना सुद्धा असं सांगावं लागलं की मी जानवधारी आहे आणि आताच्या निवडणुकीत पंतप्रधानांना सुद्धा असं म्हणावं लागतं की राहुल गांधी मला जातीवरनं टार्गेट करतात. बोला सचिन सावंत. पहिली गोष्ट राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींची तुलना होऊ शकत नाही कारण एक नैतिकतेच्या कसोटीवरती खरा उतरणारा नेता आहे आणि दुसरा पूर्णपणे अनैतिक आहे. राहुल गांधींची जात राहुल गांधींनी काढली नाही. पहिली गोष्ट राहुल गांधींची जात ही भारतीय जनता पक्षाने विचारली हे लक्षात घेतलं पाहिजे. भाजपच्या त्या संबित पात्रानं त्यावेळेला पत्रकार परिषद घेऊन हे जनेऊदारी कसे ते कुठल्या जातीचे आहेत त्यांना अधिकार कसा तिथे त्या कुठलं गोत्र आहे हे सगळं विचारणा केल्यानंतर त्यावेळेला त्या दृष्टिकोनातून त्याचं उत्तर द्यावं लागलं कारण या संदर्भामध्ये प्रचंड मोठ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका होत होती भारतीय जनता पक्षाकडनं. म्हणजे भाजप जातीचं राजकारण करत नाही तर पहिलं जात विचारण्याचं राजकारण करतो हितला सुरुवात झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी नरेंद्र मोदीजींच्या संदर्भामध्ये बघायचं झालं तर यांनी सातत्यानं जातीचा विषय केलेला आहे. आज देश पातळीवरती निवडणूक आयोगानं म्हणजे मी नैतिक पातळी बाजूला ठेवतो निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे की कुठल्याही सैन्याचा शहीदांचा उपयोग केला ना पाहिजे. यांनी शहीदांच्या नावाने देखील मतं मागण्याचा प्रयत्न केला. पुलवामाच्या संदर्भातला सातत्यानं उल्लेख केला जातोय. मी 6 कोटीचं सामान पकडून दिलं ज्या पद्धतीनं सैन्याचा वापर त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय केला जातोय हे आपण पाहिलेलं आहे. आणि जाहीरपणे त्यांच्यावरती त्या ठिकाणी अशा तऱ्हेचे अलिगेशन्स आहेत की सतत हे उपयोग करतायत. मला मारलं जाणार आहे मी कसा माझ्या विरोधामध्ये लोक आहेत हे देखील सांगून झालेलं आहे. मला माझा खून होईल माझ्यावरती काहीतरी अत्याचार होतील हे देखील झालेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी माझ्यावर खून होतं म्हणतायचं आणि दुसऱ्या ठिकाणी माझ्या हातामध्ये देश सुरक्षित आहे म्हणायचं हा विरोधाभास हा मोदीजींच्याकडनं आलेला आहे. त्यामुळे हे जो कांगावाखोर प्रवृत्ती आहे ही भाजपची निश्चित आहे. आणि एकंदरच माझं एवढं म्हणणं आहे की त्या जातीबद्दल तुम्हाला जर त्या ठिकाणी अभिमान असेल किंवा त्या जातीच्या संदर्भामध्ये तुम्हाला काहीतरी कणव असेल तर तुम्ही 5 वर्षात काय केलं हे तुम्हाला सांगता येत नाहीये.
आज या संदर्भामध्ये ठीक आहे. 2019 ची निवडणूक आहे, आपण 2014 ची सचिनजी, नाहीये. मिलिंदजी, म्हणूनच 2014 मी तुम्हाला च्या याच मुद्द्यावर निवडणुकीमध्ये थोडंसं तुम्ही जी आश्वासनं थांबवतो. दिलीत, ती 2019 मध्ये तुम्हाला सांगता येत नाही, पूर्ण सचिनजी, केली. म्हणून याच तुम्हाला या मुद्द्यावर मी घाणेरड्या तुम्हाला पातळीवर जावं थोडंसं लागतंय. थांबवतो. विद्यार्थ्यांच्याकडे जाण्यापूर्वी अवधूत वाघ, खरंच असं झालंय का की नेमकं काय केलं 5 वर्षात हे सांगता येत नाहीये आणि विरोधकांना सुद्धा सरकारला अडचणीत आणता येत नाही, त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी दोघेही जातीच्या कारणापर्यंत आलेत? बघा, असं आहे की मोदी सरकारने गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं हे जनतेसमोर आहे. आता सचिन सावंत म्हणाले की कांगावखोर वृत्ती, याच्यामध्ये आसामच्या काँग्रेसच्या एका खासदाराने सांगितलं की मोदींची जीप छाटून दिली पाहिजे. कर्नाटकाच्या एका काँग्रेसच्या नेत्याने सांगितलं की मोदींना ठार मारलं तर मी 1 कोटी रुपये देईन. त्याच्यानंतर MIMच्या खासदारानं सांगितलं तर मोदींची हिंमत असेल तर हैदराबादमध्ये पायी चालून रॅली काढून दाखवा. नाही, पायी नाही, नुसती रॅली काढून दाखवा. अशा तऱ्हेने सर्व प्रकारचे मोदींना कसं काय ठार मारता येईल अशा प्रकारची वक्तव्य काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने केलेली आहेत. हे उघड आहे आणि हे ऑन रेकॉर्ड आहे, मी काय म्हणत नाहीये, हे तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये स्वतः पंतप्रधान असलेल्या माणसाला कुठचाही कांगावा करायची गरज त्यांच्यावरती नाही. नैतिक आणि अनैतिक ज्या गोष्टी आहेत त्या बेलमध्ये असलेल्या लोकांनी तरी सांगू नये, जे स्वतः या देशाचा, 1 मिनिट, या देशाला, देश जो चालतो तो टॅक्सवर चालतो, स्वतः 200 कोटीहून अधिक टॅक्स लंपास करणाऱ्या चोर आणि दरोडेखोरांनी नैतिकतेच्या, या मुलाने आणि त्यांच्या आईने नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगाव्यात. ज्या नॅशनल हेराल्डच्या केसमध्ये बेलवर बाहेर आहेत त्यांनी नैतिकतेच्या गोष्टी सांगाव्यात. आणि रिलायन्सच्या नावाने बोंबाबोंब करतात, अनिल अंबानीच्या नावाने बोंबाबोंब करतात. तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या की 2,44,00,000 रुपयाच्या डिपॉझिट हे तुम्ही अनिल अंबानीच्या रिलायन्स मध्ये का ठेवले? कारण ही स्वेट इक्विटी आहे. स्वेट इक्विटी तुमच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये अनिल अंबानीला तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याचा काही पार्ट स्वेट इक्विटीच्या माध्यमातून कारवाई तुम्हाला 2,44,00,000 रुपयाचं ठेवी मिळाले. आणि सोनिया गांधीने हिंमत असेल तर दाखवा की 2,44,00,000 रुपये हे तुम्ही कुठच्या खात्यातून अनिल अंबानीला दिले? मला तुम्हाला 2,44,00,000 रुपये हे स्वेट इक्विटीच्या माध्यमातून मिळालेले आहेत. आणि तुम्ही नैतिकतेच्या गोष्टी करता. मला तुमच्या दोघांचे बोलणं ऐकून आश्चर्य वाटतं की आपण बोलतोय कुठल्या गोष्टीवर, आपला विषय नेमका काय आहे, आज विधान कुठल्या प्रकारचं झालंय आणि कुठल्या प्रकारच्या गोष्टींवर आपण सगळे बोलतोय याचं मला फार आश्चर्य वाटतं. विद्याताई, सूट घालून एक अगदी सचिनजी, मोदी त्यांना चौकीदार चोरच म्हणलं जाते. सचिनजी, मी तुमच्याकडे येतो. मला याचं आश्चर्य वाटतंय की आपण मुद्द्यांवर बोलणारी सगळी तुम्ही मान्यवर लोक अचानक मुद्दे सोडून सगळेच कसं काय बोलायला लागले? मला फार आश्चर्य वाटतं. लोक तर म्हणजे विचार करायला लागतील की तुम्ही मुद्दे सोडून असेच नेते जर का बोलायला लागले तर लोकांनी ऐकायचं काय आणि मतं कोणाला आणि का द्यायची? विषय, निवडणुका आलेत, प्रचार सुरू झालाय आणि शेवटी आलं सगळं जातीवरतीच. असं का होतं या राजकीय पक्षांचं? आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण चर्चेतही पाहिलं की जो आपला मुख्य विषय, राजकीय पक्षांचे प्रवक्ते, नेते तर जाहीर सभांमध्ये, पण प्रवक्ते सुद्धा एका मर्यादेनंतर शेवटी मूळ विषय बाजूला ठेवून दुसरीकडे जातात की काय? विद्याताई, असं खरंच का होतं आपल्या महाराष्ट्रात आणि देशातही राजकीय पक्षांच्या नेत्याचं की एका विशिष्ट कालावधीनंतर मुख्य मुद्दे बाजूला पडून जातीवरतीच लोक बोलतात, जातीच्या अनुषंगानंच टीका टिप्पणी होते? असं वाटतं की त्याच्यामुळे मतांचं ध्रुवीकरण होईल आणि त्या पक्षाला फायदा होईल म्हणून असं होतं? नाही, निश्चितच हे झालेलं आहे ना. तुम्ही जर पूर्वीचा काळ आठवला, आम्ही जे मगाशी म्हटलं की 2ही नव्हते भाजपचे खासदार. ढोंगी हिंदुत्वाच्या नावाखाली बाबरी मस्जिदीनंतर रथयात्रा काढून ते 84वर आले, आज सत्तेत आले, आज आडवाणींना त्यांनी बाजूला करून टाकला. हा मुद्दा वेगळा आहे. पण जातीच्या याच्यावरती मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं, धर्माच्या नावावर होऊ शकतं, हा भाजपचा विश्वास आहे. त्याच्यावर तुम्ही आम्हाला जबाबदार धरू नका. आम्ही काही केलेलं नाही. आम्ही आमचं लोकांसाठी राजकारण करणारे लोक आहोत. आणि मला ह्या ठिकाणी एक मुद्दा सांगायचा आहे की नॅशनल हेराल्डचा आता त्यांनी जो विषय काढला तो एक फुसका बार आहे. त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, कोणी भ्रष्टाचार वगैरे केलेला नाहीये. परंतु तिथे मोदींचा जो राफेलचा मोठा घोटाळा निघाला तो झाकण्यासाठी काहीतरी उकरून काढण्यात आलं. आता राहुल गांधींनी बघितलं, गेले 1.5-2 वर्ष राहुल गांधी सतत डायरेक्ट अटॅक मोदींवर करतायत. आता तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं तर मोदींवरती पूर्वी कधीही टीका होत नव्हती, आता इतकी भयंकर टीका व्हायला लागली. कारण त्यांनी स्वतःच मागे वळून बघितलं पाहिजे की आपण 14 साली काय बोललो होतो आणि गेल्या 5 वर्षात आपण हे सगळं करू शकलेलं नाही. त्यामुळे ते एकदम चक्रावून गेलेले आहेत, सैरभैर झालेले आहेत.
आणि मोदींची अशी त्रेधा तिरपीट उडालेली आहे की ते आता म्हणजे घाबरलेले आहेत की आता वेळ नाही माझ्याकडे, मी काही करू शकत नाही. मग काय करायचं आता? त्यांनी मगाशी भाषणामध्ये ते म्हणाले सब जगह भगवा ही भगवा दिख रहा है, हे म्हणाले ते. आणि आता स्क्रीनवर जे तुम्ही दाखवताय त्यांना जो मोठा हार घालताय तेव्हा विजयसिंह मोहिते पाटलांना मुख्यमंत्री पुढे सरका म्हणतात, पण विजयसिंह पाटील घाबरलेले आहेत. कारण परवा सुजय विखे जेव्हा मोदींच्या बरोबरीने पुढे चालत होते तेव्हा त्यांना तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यांनीच टिपलेलं आहे ते, की त्यांना दटावलं त्यांनी की मागे सरक, आणि देवेंद्र फडणवीसांनी मागे खेचलं. म्हणजे ती हुकुमशाही त्यांच्या डोळ्यामध्ये दिसते. आणि हे सांगायचंय की आता त्यांच्या हातामध्ये त्यांनी 4 वर्षापूर्वी जी आश्वासनं दिलेली आहेत ती कुठलीही पाळलेली नाही आहेत, ते पूर्ण करू शकलेले नाहीत. मग आता पुन्हा एकदा धर्माचं किंवा जातीचं कार्ड वापरायचं, स्वतःविषयी सिंपती मिळवायची की मी कोणीतरी ओबीसी आहे वगैरे. पण राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी असो दलित असो सगळ्यांना जे प्राधान्य दिलेलं आहे, मराठवाडा विद्यापीठाला नाव देणं असणं, मंडल आयोगाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करणं, पवारसाहेब महिला असतील सगळे जातीच्या लोकांना घेऊन चाललेले आहेत. बरोबर, हे कबूल केलं पाहिजे. नाही, मी तुम्हाला थांबवलं एवढ्या करता की मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापासूनचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आपण त्याच्यात आता परत जायला नको, कारण आपल्याला वेळ कमी आहे आणि आपल्याला अधिकाधिक लोकांना बोलायचं आहे. सचिन माळी आहेत आपल्यासोबत. सचिनजी, तुम्ही मगाशी असं सांगत होतात की आम्ही मुद्दामून ठरवून त्या सगळ्या उमेदवार जाहीर करताना नावांच्या समोर जात दिली, पण एकीकडे तुम्ही म्हणताय की ही जात गेली पाहिजे आणि दुसरीकडे उमेदवारांच्या समोर जात आवर्जून छापली जाते. मग तुम्ही बाकी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करताय, पण तुम्ही आणि त्यांच्यात फरक काय राहिला? तुम्ही तर सारखेच झालात एका माळ्याचे मणी. मी सुरुवात करतानाच मी सांगितलं होतं की भारत हा जाती व्यवस्थाक देश आहे. जाती व्यवस्था ही या देशाचं वास्तव आहे. आणि त्यामुळं आता आपण हे गेल्या 70 वर्षाचं जर किती आमदार झाले, किती खासदार झाले, यांचा जर सगळ्यांचा जातीचा जर रेशो काढला तर ते विशिष्ट जातीचीच लोक, म्हणजे देशात असं आहे की जवळपास 6,500 जाती आहेत, त्यातल्या 70-80 जाती ज्या आहेत त्याच देशावर संपूर्ण राज्य करतात. उरलेल्या सगळ्या जाती आहेत त्या सत्तेपासून वंचित राहिलेल्या जाती आहेत. आणि त्या वंचित जातींना न्याय मिळवायचा असेल तर त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा ठीक आहे, ही कैकाडी समाजाचा माणूस आहे, त्याची इथं गावामध्ये 4च घरं आहेत, परंतु बाकीच्या लोकांना की त्या जबाबदारी आहे की त्या कैकाड्याला निवडून आणलं पाहिजे. डोंबारी 2च आहेत, पण त्या 2 डोंबारी असतील तरी गावामध्ये त्याला निवडून आणलं पाहिजे. ही सुद्धा प्रक्रिया एका अर्थानं जाती अंताचीच प्रक्रिया आहे असं मी मानतो. आणि ते मानत असताना दुसऱ्या बाजूला भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचा दांभिकपणा उघड पाडणं हा सुद्धा कंसामध्ये जात टाकण्यामागचा हेतू होता. कारण यांची लिस्ट काढली तर यांच्या लिस्टमध्ये तुम्ही ठराविक जाती म्हणजे मराठा तर मराठा दिसतील, बाकीच्या जातींना हे चान्सच देत नाहीत. बर, पण मग तुम्ही छाती ठोकपणे असं सांगू शकता की तुम्ही हाच मुद्दा मांडतार का? कारण तुमच्या नेत्यांनी आजपर्यंतच्या वेगवेगळ्या जाहीर सभांमध्ये जातीय विषयातली काय काय आवाहनं केले त्याचे दाखले द्यायचे झाले तर कदाचित तुमची पंचायत होईल. आंबेडकरांनी स्वतः प्रकाश आंबेडकरांनी जातीच्या दाखल्यावरनं जात बाहेर काढावी असं विधान केलं होतं 4 वर्षापूर्वी. त्याचं काय? ना ते विधान त्यांनी केलेलं होतं. ऍक्च्युली ते विधान करण्याच्या पाठीमागं शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे काही रॅगिंगचे प्रकार घडतात, जातीवरून ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना हीन वागणूक दिली जाते, हा त्या पाठीमागचा हेतू होता. परंतु भारताचं समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र समजून घेताना जात कन्सिडर करावं लागते आपल्याला. ठीक आहे सचिन, नरेंद्र लक्षात आला. सचिन सावंत जो आधार घेतलेला आहे तो अत्यंत दांभिकपणा आहे हे मात्र सांगितलं पाहिजे. सचिन सावंत, नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे, प्रकाश आंबेडकर जेव्हा कधी निवडून आलेले आहेत ते काँग्रेसच्या पाठिंब्यावरच निवडून आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसला त्यांनी आता त्या ठिकाणी किती दोषारोप लावू द्या, परंतु निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांना जे यश मिळालं ते काँग्रेसच्यामुळे मिळालं हे त्यांनी विसरता कामा नये. आणि त्यावेळेला एकच नव्हे, आठवले साहेब देखील होते, अजून 2 कवाडे साहेब होते, अनेक जण त्या ठिकाणी निवडून आले. त्यामुळे या दृष्टिकोनातून जातीपातीचं राजकारण काँग्रेस पक्षानं कधी केलेलं नाही. त्यामुळे आता त्यांचा काय आरोप मला असं वाटतं वृथा ठरतो. विषय असा आहे की या संदर्भामध्ये तुम्ही मगाशी जो म्हणालात की आम्ही मुद्दा सोडून जातो, पहिली गोष्ट मुद्दा सोडून जाण्याचा विषय नाही. भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये बोलणं हा मुद्दा या राष्ट्रीय स्तरावरती आहे. नरेंद्र मोदीजी पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी 5 वर्षाचा त्यांचा आढावा न सांगता त्यावेळेला ज्यावेळेला अवांतर बोलतात त्यावेळेला देशाचा नॅरेटिव्ह हा त्या दृष्टिकोनातून त्यांना न्यायचा आहे आणि तो गव्हर्नमेंट असल्यामुळं तो नेऊ शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे. विरोधी पक्ष अजेंडा चालवत नसतो, गव्हर्नमेंटने चालवायचा असतो. कारण गव्हर्नमेंट त्या ठिकाणी 5 वर्षाचा आढावा देते, लोकांना सांगते की हे केलं. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये अचानकपणे पुलवामा येते, अचानकपणे सैनिक येत आहेत, अचानकपणे जात येते. आपण थोडक्यात जर का एका वाक्यात म्हणायचं तर सर्व मुद्द्यांवर अपयशी झाल्यामुळे मोदींनी जातीचा उल्लेख केला असं म्हणायचं तुम्हाला?
म्हणजे सगळ्या मुद्द्यांवरती अपयशी झाले, तोंड दाखवायला जागा नाही त्यांना आता. म्हणजे बरं. लोकांसमोर अवधूत आज वाघ. रोजगार 15 लाख रुपये अच्छे दिन, त्या ठिकाणी 1.5 भाव, शेतकऱ्यांची अवस्था, वाईट अवस्था. बर, आज बर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दलित, ओबीसी सर्व वर्ग रस्त्यावर आहेत ना. बर सचिन भीमा आपण कोरेगावबद्दल उत्तर घेऊया. प्रश्नाला उत्तर अवधूत दिलं का वाघ, त्यांनी? कुठल्याच काय झालं विषयावर 70,000 तुम्हाला काही करता नाही आलं आणि दलित समाजाच्या म्हणून राहुल लोकांमध्ये गांधींचं एका नाव घेऊन दिवसामध्ये पोलीस पंतप्रधानांना घुसवले आणि काढले. जातीवर त्याला जायला काय लागलं. उत्तर दिलं? या विषयाला उत्तर देतो. त्या आधी ताईने जो मुद्दा उपस्थित केला, त्यांचे नेते भिडे एकवटेबद्दल देखील उत्तर दिलं नाही 2014 त्यांनी. ज्या राजू शेट्टीना ते जैन आहेत म्हणून त्यांच्या जातीवरनं हे केलं, नंतर पुण्यामध्ये आम्हाला पेशव्यांची पगडी नको, आम्हाला फुलेंची पगडी हवी, अशा तऱ्हेने एक वेगळं जातीयवादी समीकरण रुजवायचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना पंत म्हणून पुकारायचं. नंतर ज्यावेळी आम्ही बोलू देत ना मला ताई, ज्यावेळी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोल्हापूरच्या छत्रपतींना खासदारकी दिली, त्यावेळी आतापर्यंत छत्रपती पेशव्यांना पेशव्याची पदे द्यायचे, आता पेशवे छत्रपतींना पदं देतात, अशा प्रकारे जातीवादी मांडणी केली. मला वाटतं की शरद पवार साहेबांनी सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये जातीयवादी राजकारण करायला सुरुवात केली आणि बाकी मला असं वाटतं की या महाराष्ट्राने हा शाहू फुले आंबेडकरांचा सुधारणवादी महाराष्ट्र आहे, याच्यामध्ये जातीपातीला काही नाही. आता सावंत साहेब जे म्हणाले त्या सावंत साहेबांना म्हणायचंय की गेली 5 वर्ष सातत्याने विकास करतोय ना, 32 कोटी लोकांना जनधन मिळालं, याचा अर्थ तुमच्या राज्यामध्ये 32 कोटी लोक मेन बँकिंग सिस्टीम पासून लांब होती. आम्ही करोडो शौचालय बांधली, याचा अर्थ तुमच्या राज्यामध्ये आमच्या महिला आणखी भगिनी या प्रातःविधी बाहेर करायच्या, हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. आम्ही आता हजारो गावांपर्यंत वीज दिली, म्हणजे गेल्या 70 वर्ष स्वातंत्र्यामध्ये तुम्ही वीज देऊ शकला नाही. आम्ही आज सिंचनाखाली जमिनी आणल्या, याचा अर्थ तुम्ही सिंचनाखाली जमिनी आणल्या नव्हता. अहो तुमचं जे फेल्युअर आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला काम करायची संधी मिळाली. त्यामुळे आम्ही तुमचे आभारी आहोत. तुम्ही गेल्या 70 वर्षामध्ये काही काम केलं नाही. अवधूत वाघजी मुद्दा लक्षात आला. नरेंद्र मोदींना या विद्याताई बोला. राष्ट्रवादीचे आभारी आहोत. बरं ठीक आहे, विद्याताई अवधूत वाघ जे बोला. आहे ना, ते वेळेचं बंधन पाळत नाही, ते जरा जास्तीच बोलतात. पण ते कितीही बोलले तर शरद पवार काय आहेत हे महाराष्ट्राला आणि देशाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन ते चाललेले आहेत. आता मला दुसरा एक मुद्दा सांगायचा आहे की नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी 5-6 वर्षात काही केले नाही. आणि दुसरं म्हणजे पाण्याचा प्रश्न, दुष्काळाचा प्रश्न इतका गंभीर झालेला आहे, त्याच्याकडे ते एक शब्दही बोलत नाहीये. आता त्यांना खरं तोंड दाखवायला जागा नाही. ती जे फेटा बांधतायत ना, तो फेटा त्यांनी तोंडावरती झाकून घ्यावा अशी परिस्थिती आहे त्यांची. तोंड लपवावं त्यांनी, कारण त्यांनी जे आश्वासनं मोठ्या तोंडाने दिली होती ती आश्वासनं त्यांनी पाळलेली नाहीयेत. त्यामुळे आणि मला दुसरा एक मुद्दा सांगायचा आहे की परवा आचारसंहिता भंग झाल्याचं मायावती, मेनका गांधी अनेकांवरती कारवाई झाली. ज्या मोदींनी ज्या आचारसंहितेमध्ये म्हटलेले की सैन्याचा वापर करू नये, त्यांचा वापर केला आणि ते वर म्हणतात की शेतकरी आत्महत्या तुम्ही वापरू शकता, मग सैन्याचं का नाही वापरू शकत? मग निवडणूक आयोग हा विद्याताई तुम्ही तक्रार दाखल करा. विद्याताई तुम्ही मी तक्रार दाखल करा, त्याचा निवडणूक आयोग निवाडा करेल. सचिन माळी 30 सेकंद तुमच्या, कारण त्यांचं हिटलरशाही आहे. हा मला दोन प्रश्न अवधूत वाघांना विचारायचे आहेत. पहिला प्रश्न हा आहे की जर ते फुले पगडीचा त्यांना काय प्रॉब्लेम आहे तो त्यांनी सांगावा. पुणेरी पगडीचा पगडीचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बाजीराव पेशवे तुम्हाला नकोत का? सचिनजी मी तुम्हाला नाही, तुम्हाला आणि दुसरी गोष्ट पेशवे ब्राह्मण आहेत म्हणून दुसरा प्रश्न आपल्यासोबत दिव्य मराठीचे डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. अभिजितजी, ज्या पद्धतीचे वाद आता इथे दिसत आहेत त्याच पद्धतीचे वाद जर का राजकीय पक्षांचे नेते जाहीर सभांमधनं याच पद्धतीचे मुद्दे उपस्थित केले असतील तर आता राजकीय पक्षांनी स्पष्टपणे म्हणावं की इथून पुढे निवडणुका म्हणजे फक्त जातीचंच राजकारण. अभिजितजी, म्हणजे असं आहे की आपण परत मला वाटतं की आपली चर्चा ही नेते मंडळी एकतर आपण भरकटतोय किंवा मुद्दाम भरकटवली जाते. कारण असं मला वाटतंय की कोणालाच त्या विषयावर खरं काय आहे ते बोलायची इच्छा नसावी किंवा खरं बोललं तर अडचण होत असावी या व्यासपीठावर. काय आपण जर का आज बघितलं तर 48 महाराष्ट्रापुरतं आपण बोलूयात, 48 मतदारसंघांपैकी बहुसंख्य ठिकाणी सर्वच पक्षांनी ज्या जातीचं तिथे प्राबल्य आहे त्याच जातीचा उमेदवार द्यायला प्राधान्य का बरं दिलेलं आहे? याचं उत्तर यांच्यापैकी कोणी देईल का? नाही.
तर दुसऱ्या दोन्ही उमेदवार समजा त्याच जातीचे आहेत, तर तिसऱ्या ठिकाणी असं झालं की 2 उमेदवार प्रबळ एका जातीचे देत आहेत, मग आपण तिथला जो 2 नंबरला किंवा 3 नंबरचा समाज आहे त्याला देऊ. मग हे असं का चाललंय, या मुद्द्यांवर आपण त्यांना विचारलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा त्या मुद्दे क्लिअर केले पाहिजेत की ही वस्तुस्थिती आहे की नाही, की जे छोट्या जातीचे प्रतिनिधित्व करणारी मंडळी आहेत त्यांना किती प्रतिनिधित्व आहे, त्यांच्या जातीच्या टक्क्याप्रमाणे त्यांना विधिमंडळात किंवा इकडे प्रतिनिधित्व आहे का आपल्याकडे किंवा दिलं जातं का. तर त्याचं स्पष्ट उत्तर असं आहे की नाही. जिथे ज्या जातीचं प्राबल्य आहे तिथे त्या जातीचा उमेदवार द्यायचं सगळेच जण करतात. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जात हा राजकारणातला एक खूप मोठा घटक आहे. हे आपण आपल्याला पटो बुद्धीला अथवा न पटो आपण हे नाकारू शकत नाहीये. त्याच्यामुळे हे सगळ्यांनी माझं असं वाटतं की पहिले मान्य करावं की राजकारणात पासून आपण जात सध्या बाजूला काढू शकत नाहीये. त्याच्यामुळे जात येणं अपरिहार्य आहे. हा, आता प्रत्येक जण आपापल्या सोयीप्रमाणे त्याचा वापर करतो. ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्याला आता हा मुद्दा सोयीचा आहे त्यावेळेस म्हणायचं की मी खालच्या जातीचा आहे किंवा मी असं आहे किंवा मी जन्मधारी आहे. म्हणजे हे दोन्हीकडे आहे, नुसतं खालच्या जातीचं किंवा फक्त वरच्या जातीचं नाहीये. तर ज्यावेळेस मुद्दे संपतात, ज्यावेळेस आपल्याकडे सांगण्यासारखं काही नसतं किंवा बेछूट आरोप करून काही होत नाही असं दिसतं विरोधकांनाही, त्यावेळेस आपण जात आणतो. कारण जात म्हटलं की बाकीचे मुद्दे बाजूला पडतात आणि वितंडवाद सुरू होतात. मग हे असं आत्ता जे आपण आपल्या चर्चेत बघत होतो की मूळ मुद्दा सोडून बाकीच्याच ठिकाणी कुठेतरी जायचं, तर मला वाटतं त्याचा हा परिणाम दिसतोय. या सगळ्या विषयाच्या शेवटाकडे अगदीच जर का कमी वेळात बोलायचं झालं तर हे राजकीय पक्ष शेवटी एक सिस्टीमच्या माध्यमातून लोकांच्याकरता काम करतात. पण जे जातीच्या नावाचं धान्य ते जात्यात घालतायत त्यातून विकासाचं पीठ सर्वसामान्य जनतेला खायला मिळतंय का? आणि जर का ते मिळत नसेल तर कशाला उगाच जातीचं राजकारण करत बसतात ही राजकीय मंडळी. थोडंसं जातीच्या पल्याड जाऊन डोकवून बघितलं तर काही करण्यासारखं आहे का? किमान निवडणुकांच्याच वेळेला आवर्जून उल्लेख केला जाणारा हा जातीचा मुद्दा इथून पुढच्या काळात आपण जर का स्वतःला आणि महाराष्ट्राला पुरोगामी म्हणवत असू किंवा म्हणवून घेत असू तर थोडा बाजूला ठेवण्याचं धारिष्ट्य, धीटपणा महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी दाखवतील का? पाहूयात. या सर्व मान्यवरांनी वेळ दिला. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आज बेधडकमध्ये इथेच थांबूया.